स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण पुणेकरांचं हेच स्वप्न आता महाग झालंय। याला कारण ठरते ती रेडी रेकनर मध्ये झालेली वाढ। आतापर्यंत पुणे शहरातील सर्वाधिक हाय प्रोफाईल एरिया म्हणजे कोरेगाव पार्क। हे पुण्यातील सर्वात आलिशान परिसरांपैकी एक, टॉप क्लास रेस्टॉरंट्स आणि पब, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सानिध्य, IT केंद्र आणि बरंच काय। यामुळं एक महागडा परिसर म्हणून कोरेगाव पार्क कडे पाहिलं जायचं। याच ट्रेंडी परिसराला लॉ कॉलेज रोड भारी ठरलाय। राज्यात रेडी रेकनरच्या किमती जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक सानिध्य असलेल्या लॉ कॉलेज रोडने बाजी मारली। पुण्यात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। पुणे शहरात कोणत्या भागात घरांच्या काय किमती आहेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। सुरुवातीला पाहूया रेडी रेकनर रेट म्हणजे नक्की काय। रेडी रेकनर रेट वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढल्या। मात्र रेडी रेकनर रेट म्हणजे काय, तर जमीन, व्यावसायिक आणि निवासी यांसारख्या रिअल इस्टेट मालमत्तेचं राज्य सरकारद्वारे नियमन केलेलं आणि मूल्यांकन केलेलं एक मानक मूल्य म्हणजे रेडी रेकनर रेट। नुकतंच रेडी रेकनर रेटचे दर जाहीर झालेत। पुणे शहरात रेडी रेकनरचा दर 4.16% तर पिंपरी चिंचवड मध्ये 6.69% आहे। रेडी रेकनरच्या दरवाढीचा थेट परिणाम घर, मोकळी जागा, दुकानं खरेदीवर होणार आहे। त्यामुळं शहरांच्या प्रमुख भागातील रेडी रेकनरचा प्रति चौरस फुटांचा दर किती असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली। सर्वात महाग घर लॉ कॉलेज रस्त्यावर, लॉ कॉलेज रोड परिसरानं यंदा या शर्यतीत कोरेगाव पार्क परिसरालाही मागे टाकलंय। सर्वात महाग घर लॉ कॉलेज रस्त्यावर असल्याचं समोर आलंय। इथली घरं का भाव खात आहेत, तर पंचतारांकित हॉटेल्स, ICICI आणि सिम्बॉयसिस, सेनापती बापट रोड नव्यानं डेव्हलप होतोय। पुणे शहरात जाण्याला इथून सुरुवात होते, त्यामुळे लॉ कॉलेज रोडवर घरं जास्तच महाग आहेत। रेडी रेकनरच्या दरानुसार या परिसरातील 1000 चौरस फुटांच्या घरांची किंमत किमान 2.25 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यावरील इतर शुल्कांचा विचार केल्यास ही किंमत 2 कोटींचा टप्पा पार करेल। इथल्या प्रति चौरस फुटांचा दर 16,816 रुपये, तर कोरेगाव पार्क परिसराचा प्रति चौरस फुटांचा दर 16,681 एवढा आहे। शहराच्या प्रमुख भागातील रेडी रेकनरचा दर कसा आहे पाहूया। पुण्यातील प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी विद्यालय रस्ता परिसरातील घरांसाठी 15,355 रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत। गरवारे हायस्कूल ते SNDT कर्वे रस्त्यावरील मालमत्ता प्रति चौरस फूट 14,000 रुपयांपेक्षा जास्त, तर ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेश खिंड रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावरील सदनिकांचे दर 12,000 रुपये प्रति चौरस फूट आहेत। गोखले चौक ते बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील सदनिकांचे प्रति चौरस फूट दर 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत। पुण्यात सर्वात कमी दर नांदोशी आणि किरकिटवाडी भागात आहेत, कारण ते पुण्यातील सिंहगड रस्त्यावर येतात। नांदोशी मध्ये प्रति चौरस फुटांचा दर 3,215, तर किरकिटवाडीत 2,931 रुपये प्रति चौरस फूट आहे। पुणे शहरात मेट्रो धावली आणि घरं महागली। पुणे शहरात मेट्रो धावली आणि घरांच्या किमती वाढल्या अशी परिस्थिती आहे। वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गिकेवर आता मेट्रो पूर्ण क्षमतेने धावते। या मार्गिकेच्या दोन्ही बाजूच्या 500 ते 1000 मीटर परिसरातील घरांचे दर गगनाला भिडलेत। येरंडवाना येथील कांचन गल्ली आणि अशोक पथ परिसर सर्वात महागडा ठरलाय। या भागात प्रति चौरस फूट दर 19,400 रुपयांवर गेलाय। त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशीनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता, तिसऱ्या क्रमांकावर प्रभात रोड, भांडारकर आणि लॉ कॉलेज रोड परिसर आहे। मॉडेल कॉलनी, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते गणेश खिंड रस्ता, घोले रस्ता, कल्याणी नगर, कर्वे रस्ता या परिसरातील दर देखील तेजीत आहेत। आता पुण्यातील रेडी रेकनरच्या वाढलेल्या दरांबद्दल बांधकाम व्यावसायिक काय म्हणतात पाहूया। शहरात रेडी रेकनरचे दर सरासरी 5% वाढले आहेत। याचा थेट परिणाम मुद्रांक शुल्क, जमीन दर आणि अपार्टमेंटच्या किमतीवर होताना दिसत आहेत। शासनाच्या निर्बंधामुळे व्यावसायिकांना रेडी रेकनर दराखाली विक्री करता येत नाही। असं केलं तर अतिरिक्त कर लागू शकतो। मागील 3 वर्षांमध्ये रेडी रेकनरचा दर स्थिर होता, त्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राला स्थिरता मिळाली। मात्र रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे पुण्यातील घरांच्या किमती सातत्यानं वाढतच राहतील, यामध्ये मात्र काही शंका नाही, असं पुणे क्रेडाईचे अध्यक्ष मनीष जैन यांनी म्हटलंय।
2020 पासून प्रत्येक मान्यता, मंजुरी आणि शुल्क रेडी रेकनरच्या दराशी संलग्न असल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. रेडी रेकनरचे दर वाढल्यानं मुद्रांक शुल्क, महापालिकेच्या अन्य करातही वाढ होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांपुढे अडचणी निर्माण होणार आहेत. सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्नही लांब राहण्याची शक्यता आहे. सरकारनं विशिष्ट क्षेत्रफळाच्या सदनिकांना स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आदींमध्ये सवलत दिली तर ते योग्य होईल, असं मराठी बांधकाम व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी म्हटलंय. तर मंडळी, पुणे शहरात वाढलेल्या घरांच्या किमतींबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.